सुभाषराव तुम्ही म्हणता रानाकडे लक्ष द्यायला नको, मग अमेरिकेकडे कोण लक्ष द्यायचं? तिथं माझं व्याख्यान जर झालं नसतं राष्ट्र नाराज झाला असतं. ती कशाला एवढी अमेरिकेची काळजी करता? कुटुंबाकडे लक्ष द्या. सुभाषराव कुटुंब बघून मी परदेश बी बघत असतो. जळू नका, खेकडा पद्धत बंद करा. माझे काय जवळचा संबंध आहे माझा? ए बाळा, कामाच्या पोटच्या काय करताय? अहो मला पाटकीने लय पुढची कामाची दार देऊ लाईट येईल 10 मिनिटात किती भिजून निघून द्या. ए बाळा, अजून माझा वाटोळा करायचं ठरवलाय तू तू हा सगळा गहू भिजवून टाकला. कोणी सांगितलं होतं तुला? 15 दिवसापूर्वी भिजव म्हणलं, आता आलाय वय कामदारा. कशाला भिजवलं बाळासाहेब तुम्ही गहू? मला हे म्हणले भिजू पाटकीने जाऊन. सुभाषराव मी 15 दिवसापूर्वी भिजवा म्हणलं आणि तुम्ही- 15 दिवस सांगितलं पुढचा नंबर तुमचा बाप काढायचा काय? कामं घेतलेली असते ती कामावर राखल्यावर मग आलो भिजवायला. काय बरं झालं गहू काढल्यावर आला नाही तू भिजवायला रान. नाही, तुमची चूक होती रामभाऊ. सांगायचं ना कुठला गहू भिजवायचा आहे ते. हे उंडगी नुसते माट्यात भिजवलं. मला कोणी सांगितलंय ही भिजव का ती भिजव? किती कामं, लय कामं घेतलेत काय? अहो रांग लागते बाळासाहेबासारखं स्वच्छ काम कोणीच करत नाही. लोक सकाळची उठायचे ते. हे काय इकडे कुठं आणलंय? ओ, कोणाचं चोरून बिरून नाही ना आणलं? बाळा काढ काढ, कोणाचा आणलं उद्योग केलाय? अरे अहो रामभाऊ, तुमच्याकडे चेन ओढली का कधी त्यांनी? दुसऱ्याच्या धनावर लक्ष ठेवणाऱ्या कुत्र्या तर बाळ्या, कुत्र्या म्हणायचं नाही मला परत. कुत्र्या जातीचा अपमान होईल कुत्र्या. कशाला त्यांचं इकडे वाढतं? तुमची चेन ओढली का कधी अहो, त्यांनी? सुभाषराव त्यांनी कोणाचं चोरून आणलंय? आपल्या होईल पोलीस आपल्या घरापर्यंत येते. मी बाळासाहेब, कोणाचं आणलं असलं ना तर देऊन टाका ती पाठ. थांबा, काय ठोका टाकून विषय मिटतो का? सारखं ठोका टाकू का कुत्र्या? मित्र आहे ना चांगले तुम्ही. मित्र असलं तरी काय मित्र ऐका. तिकडे या हरत नाही. ऐका, ही कोणाचं आणलं असलं ना, एक तर तुम्ही 10 रुपये आता कुठं पडला कोणी काढून घेतलं ना तो गोंधळ होईल. ए मला सांग की, मला सांग की. हं, सांग की. अहो, रामभाऊ, काय एवढी जबरदस्ती करताय तुम्ही? हा? तुमच्या कानात सांगताना बरं वाटलं तुम्हाला? हा? मला सांगितलं, मी तुम्हाला पण सांगितलं असतं का नाही? नाही, मला आधी कळलं पाहिजे. अरे मग तुम्ही कसं मला आता मुक्तीच्या त्याच्या प्रायव्हेट बोलायचे. नाही, मी घरी नाही, अमेरिकेला सुद्धा जातो. पण मला सांग, हे कुणी दिलंय तुला? साहेबांकडे कुणाचं चोरलं? ऐका, कुणाचं आणलंय बाळासाहेब? हे दिलंय, एक जणांनी दिलंय. दिलंय आला का? कोणाला एवढी मस्ती आली तुला? सोन्याची कडं वाटायला लागली. कोणी दिलंय? कोण आहे माझं का? कोणी दिलंय? ह्याला नामदार सांगा मी सांगतो तुम्हाला. ए बाळ्या, अक्षरशः अंबानी संघ माझी मिटिंग होती. माझ्या पुढे असा कड्यांचा ढीग टाकला, मी बघितलं बी नाही. परत हाणं बेकार असतं. आम्हाला मिटिंग होतोय हा. तिथं काय पत्र गोळा करायला बाळ्या, पत्रावळ्याचं अरे. कॉन्ट्रॅक्ट मला मिळत होता. अरे मला बाबा. मी किरकोळ काम करत नाही. तुम्हा करून डोक्यात कशासाठी वाद घालताय तुम्ही? हे माणूस आलो ना माझ्या दिवसाचा सगळा खेळ होतो. त्या माणसामुळेच एक शब्द बोलू नका रामभाऊ तुम्ही. बाळासाहेब, नागल ना खरं तर खाली ठेवा की. मला सुभाषराव लागतो खरं सुदीत आला ना, मी त्याची मस्ती जिरावणार आहे. कुणाचं आणलंय? कोणी दिलंय? अण्णांनी दिले गबासा सांगू नका कोणाला. कोणी परत म्हण अन्न म्हणलं काय ते? अण्णांनी दिलं? अण्णांनी दिले ए! सांगू. आला का माझा सासरा काय माझ्या मुला उठला काय सुभाषराव? मध्ये मी म्हणला रान त्याला अख्खं जमीन करायची तू, आता सोन्याचं कडच दिलंय. अरे कळस पोहणी घातली तू. रे कुत्र्या. बेकार आहे, लय बेकार. रामभाऊ, रामभाऊ, नासक्या मरतो काय? काय झालं? तुम्ही साईडला जाऊन मला सांगायचं ना कोणी दिलंय ती. चला. अण्णांनी दिले. हे कशाला कुठल्या अण्णांनी वाटलं? जळफाट झाला, जळफाट. कोणत्या अण्णाने? बेवता त्याच्या तुकाराम अण्णांनी दिले. खालाटे मग ती का पळालं एवढं? आता काय माहिती त्याला काय झालंय. नको बेसो मग. नका भिजू, कशाला विनाकारण वाद. 2-3 राहिले सर. 2-3 म्हणजे काय गहू आलाय? बरं गाना, आता चालाव का आम्ही? अण्णा तुम्ही अजिबात जायचं नाही. तुम्ही गेला तर मला कोण वाली? मला नुसती तो लागेल कोतवाली करायला. जोपर्यंत माझ्या डोक्यावर मुंडला लागत नाहीत ना तोवर तुम्ही आता घर सोडायचं नाही, गाव बी सोडायचं नाही. अरे अण्णा हा, ह्याचं काही लग्न होत नाही हा तुम्ही आमचं गाव काय सोडत नाही. जोपर्यंत भाऊ येत ना तोपर्यंत तुझं लग्न नाही. अहो, का शेत सरपंच
रामभाऊ बलवान आहे ना म्हणून तर गाणं पहिलवान आहे. भावाला उलट सुलट बोल नका. रामभाऊ मुळे तर हे दिवस आहेत तुझ्या गुलाल टाकायची येळ येते. अरे चुलत्याच करतो तू तसं आहे 4 गावात माहिती त्याच्यामुळे तुला पोरगी कोण द्यायला. संजू शेठ गाण्याचं लग्न पण होईल, हा. राहणार नाही लग्न धूमधाम मध्ये लग्न. हे अण्णा लग्न करूनच डोळं मिटणार, काळजी करू नका. मग एवढे 5 वर्षात हो म्हणजे बरं. नाही ती नाही तुम्ही नका सांगू, तुम्ही नका सांगू. अण्णा तुमच्या जावायने इतकं आम्हाला ताप आणलाय ना, काय सांगायचे. ग्रामपंचायत कशी चालवायची ह्याच्यामुळे आम्ही वैतागलोय. नाही तो- कुठल्याही कामात आडकाठी घालायला 1 नंबर माणूस म्हणजे रामभाऊ. जिल्हा परिषद शाळेचं भूमिपूजन झालं परवा, शाळा नंबर 2चं. त्या टायमाला बी स्वतःच पुढे गेला, आमदार पुढे म्हणतो आणा मी नारळ फोडतो. काय झालं अण्णा, काय झालंय माहितीये का, ह्या दोघांची सवय कशी माहितीये का, झाडावर बसून काव काव करायचं, पण असं वाघाच्या समोर येऊन छाती ठोकायची नाही की समोर या म्हणून. पण काव काव करण्याची ह्यांची सवय आहे ना, ही जन्मजात आहे बरं का. नाही. नाही भाऊ म्हणजे तुझा वाघ आहे का? हायच वागण. हा? आणि मग सत्ता का गेली असती वाघ होता तर तुमच्या सारख्या पैसे वाटल्यावर सत्ता जाणार ना. असू द्या गावगाडा म्हणलं की राहणारच आहे. कोणीतरी 2 पावलं मागे घ्यायचे. हाय जावाय बाप स्वभाव तापाट, पण वाईट केलंय का कोणाचं त्यांनी? नाही केवढं कोण चांगला आहे त्याला. अण्णा तुम्ही ना अध्यक्ष आला ना, हा. तेवढ्या पुरतं ते शांत बसतंय. पुन्हा तुम्ही गेला गावाकडं की परत त्याचं चालूच होतंय. कसं आहे संजू शेठ, गावगाडा म्हणलं की कुणी खोडील, कुणी चांगल्या स्वभावाचा, असा तापाट डोक्याचा राहतोच. असं जर बघत बसतो आपण तर गावगाडा चालणार कसा? तुमचं जावायला चित्र लय तापट स्वभावाचा आहे. आता सगळे प्रकार राहतात माणसांमध्ये. काय जावाय बापू? अण्णा ही का गोळा केलंय गाव? नको ते माणसं माझ्या दारात का गोळा केले तुम्ही? म्हणलं ना तुम्हाला. चल उठा 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 निघा. कळलं. चल. ए काय कळलं? मागं तर लय बदनामी करते की दोघं. 2 शब्द जेव्हा भावाचं बोलतात जरा. माझ्याबद्दल सांगत असाल काहीतरी आणि तुम्ही स्कोर करत असाल. नाही नाही असं आमचं जाव आहे, तसं आमचं जाव आहे. याद राखा, परत जर माझ्या परस्पर जर आला आणि माझ्या सासऱ्यासंग काही इतकूच केलं, माझ्या इतकं वाईट नाही. हा मी नसताना अण्णा हे बरं दिसतं का अण्णा? भाऊ लगेच 2 गोळ्या तिथं झाडायच्या. मी होतोच माग. काय म्हणले रे का ना? म्हणत होती काय आता तुम्हाला माहित नाही नेहमीप्रमाणे आय रामभाऊ हो, नालायक आहे. जावई बापू. अरे धरकी मला काही घडू शकतं. राग आल्या लोकांना मला आवडतं. बाळासाहेब ओ बाळाना तुम्हाला एक सांगतो, इकडे या. कोणा सांगणार नाही ना? मग कशाला मला सांगतोय? एक सांगतो कोणाला सांगणार ना, मला कशाला सांगतोय? ग्रामपंचायत मधले भ्रष्टाचार चालू झालाय. काय करणार मग? ग्रामपंचायत म्हणजे भ्रष्टाचार करताना काय मतदान करतानाच लोक पैसे घेते ते दिलेले पैसे काढून घेणार, त्याला लोक जबाबदार राहते. आणि जी एकनिष्ठ आहे त्यांचं काय? आणि तू तर निवड फॅक्स आहे मशीन. तो आज ह्याच्या कानात बोलचे नको उद्या काय बोलचे कुणाचा मेळ लागून देतोय घाबऱ्या. नाही राव. बाळू काका, ओ बाळू काका, बाळू काका, बाळू काका, छोट्या बाळू काका तर लय पेलेत दिसते ती. सांग की तरी बाबा. हा सांग तरी. काय घाबऱ्या काय झालंय तुम्हाला? अहो बाळू काका, बांधाऱ्याव चला की राव. बांधाऱ्याव काय पंधराव जायचे? अहो. उलटा यायला तिच्या पंधरावनं पडला धडल्या पाण्यात गेला मुंडक्यावर गेला. अहो आपल्या उजाला एक जण मारतोय तिथं. कोण उजाला मारतोय? तो नेता कोणत्या पक्षाचा नेता आहे? पक्षाचं नाही राव बाळू काका, तुम्ही नीट ऐकतच नाही. शेजारच्या गावाचा तो नाही व्याजानं पैसे बिशे देतो तो. तो साखर उजाला मारतोय. अहो त्याला धरले तिथं आणि असं टाकतोय त्याला वरनं फेकून देतोय. त्याला मारलं त्याला. ठोका टाकेल की कुठला नेता असू दे. मी बाळासाहेबांच्या गावात येऊन दर्शन करतो काय तो नेता जे जायला पाहिजे लय बेकारी आहे. काय झालं उजा आणि तुम्ही उद्याला सोडून आलोय टाको एक तुम्हाला. म्हणला तिथनं थांबू नको. अरे निघ म्हणला मग त्याच्या बापाचं हे गाव कोणी येईल आणि गावातल्या गोरगरिबांना धमकी देईल. अहो चला की बाळू काका, चला राव, पडल बिडल ती राव. जो कुठे उजा कुठे तिकडे धरणावच आहे की. मला फोन लावून बोलायला तर नाव कशाला उलटाय घ्या रे. आणि मी सण करणार ना असलं गावात कोणी येईल आणि धमकी देईल गोरगरिबांना. हॅलो उजा. ए बाबा हा 1 मिनिट हो काय बाळू काका बरोबर. बाळासाहेबांना कोण आहे? उजा उजा. आहे उद्या
कुठे आहे रे तो घरी आणि घरचे माझ्या बाजूला गेलाय घरी सापडलाय जेव आता तिथं दिसला तिथं आलो तू घरी जा बरं तू घरी जा मी आलो काम आहे माझं तुझ्याकडं आलो घरी खोटं बोलतोय त्याला कट कर कट कर कट कर भाऊ काका त्यांनी आम्हाला तिथं थांबून बी दिलं नाही पळून यायचं ना मेर त्याला ठोका टाकायचं तुम्हाला तिघाला लय जड नेत्या का पात्या आम्हाला ऐकतोय दावा ती बांगड्या बांधता का तुम्ही रे? माझ्या अंगावर येतो का हा? बाळू काका मला खावायचो का नुसता मला मारलं असतं तर काय झालं असतं मग बाळू काका उद्या तुम्ही म्हटलं घरी म्हणून जा. आम्ही गेलो नाही तर आम्ही कशाला येतो तुम्ही घरी जा मी जातो उद्याच्या घरी तुम्ही जावा तुमच्या मार्गाने जेवण केले का छोटा नाश्ता करायला का पैसे देऊ नाही केलंय जावा तुम्ही. चला.